रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्सीखेचला आता पूर्णविराम मिळण्याचे संकेत आहेत। मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर विश्वास व्यक्त करत भरत गोगावले यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर या पदाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय। पाहूयात काय घडतंय। रायगडच्या पालकमंत्री पदाची खुर्ची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय। दावे प्रतिदावे, नाराजी, रस्सीखेच, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा हाच तिढा लवकर सुटण्याची चिन्ह आहे आणि त्याला कारण आहे अदिती तटकरे यांनी केलेले एक विधान। महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळाली। राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले या दोघांच्या नावाची चर्चा सातत्याने सुरू होती। मात्र आता अदिती तटकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवलाय। मात्र त्याच वेळी भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालं तर त्यांनाही माझ्या शुभेच्छा असतील असं सूचक विधानही त्यांनी केलं। आता तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेटना पालकमंत्री पद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील। याआधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पालकमंत्री हे केवळ एक पद आहे, जिल्ह्याचा विकास अधिक महत्त्वाचा आहे। रायगडमध्ये 2 मंत्री आहेत, दोघांनी एकत्र काम करून जिल्हा पुढे नेणं गरजेचं आहे अशी भूमिका अदिती तटकरेंनी मांडली आहे। शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे। ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते। तटकरेंच्या या विधानानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास सुटल्याची चर्चा आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनीही महायुतीत एकमत झालाय आणि लवकरच निर्णय जाहीर होईल असं सांगितलं। पालकमंत्री पदाचा तिढा रायगडचा अजूनही सुटला नाही, म्हणजे सरकारचा प्रश्न आहे। खूप दिवस झाले पालकमंत्री पद तसंच बाकी आहे रायगड। आता एकमत झालंय, एकमताचा निर्णय होईल। तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या वादावरून राष्ट्रवादीवर आणि तटकरे कुटुंबावर टीकेचे बाण सोडले। विधान परिषदेसाठी देखील तटकरेंच्या मुलाला उमेदवारी दिली। तटकरेंकडे नेमका कोणता लिंबू आहे अशी टीका रामदास कदमांनी केली। तटकरेच्या मुलीला पालकमंत्री पद कसं नेमकं मिळतंय हा मोठा संशोधनाचा भाग आहे। नेमकं काय आहे? माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्येष्ठ आमदारांचा, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यांना अपमानित करता कामा नये अशी माझी विनंती आहे। नेमकं सुनील तटकरे लिंबू काय आहे? खळात प्रकरण आहे का हे? रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता तटकरेंनी मवाळ भूमिका घेतली आहे। शेलारांनी निर्णयाचे संकेत दिले आहेत आणि गोगावले यांच्या नावाची चर्चा अधिक जोर धरते आहे। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात घालतात, यानंतरच या राजकीय चर्चेवर अंतिम पडदा पडेल। प्रफुल्ल पवारसह रवींद्र कोकाटे, झी 24 तास, रायगड।